हॅलो नमस्कार. तर मी आज आहे ना चिकन आणलं होतं, तर म्हणलं की दरवेळेस आहे ना चिकनची भाजी करतोच आपण, तर ह्यावेळेस जरा वेगळं काय तर करावं. तर मला चिकन 65 खायचं होतं, तर मी आज आहे ना चिकन 65 करणार आहे. चला तर मग आहे ना बघूया तर मी कसं बनवते. तर आहे ना शेवटपर्यंत व्हिडिओ आहे ना नक्की पहा आणि आवडल्यावर आहे ना लाईक नक्की करा. आणि चिकन 65 मी म्हणजे पहिल्यांदाच ट्राय करते. आधी मी खूप वेळा असं चिकनची भाजी केली आहे, पण असं चिकन 65 केलं नाही आहे. तर पहिल्यांदा ट्राय करणार आहे. आता बघूया कसं काय होतं. स्वच्छ पाण्याने नाही का चिकन इथं धुवून ठेवलं आहे आणि अर्धा फ्राय करणार आहे आणि अर्धा आहे ना मम्मीला भाजी करायला लावणार आहे मी. तर आपण त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी तुम्हाला सांगते, पण हे पाणी आधी आहे ना नितळून घेते चांगलं. आता मी आहे ना हे चिकन आहे ना चांगलं धुवून घेतलं होतं, तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यातलं मी आहे ना चिकन अर्ध काढून ठेवते भाजी करायची. त्यासाठी मसाले टाकून घेऊ. बस का टाकू का बस? घाला ना थोडंसं बघून घालणं. मी आता चिकन 65 चा मसाला टाकलाय. त्यानंतर नाही ना अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा. त्यानंतर ना आपण हा वाला चिकन 65 मसाला टाकला त्यावेळेस, तर चिकन मसाला ना थोडासा टाकायचा, कारण हा गरम मसाला असतो, जास्त टाकलं तर आहे ना चांगलं लागत नाही. त्यानंतर आता धने पूड ही आपल्याला आहे ना रेडीमेड भेटते, आणि नाही भेटली तर धने असतात ना ते मिक्सर मध्ये थोडेसे वाटून टाकले तरी चालते. त्यानंतर ना थोडासा लिंबू पिळून घेऊ. नंतर नाही ना दही टाकून घेऊ आपण. थोडेसे टाकते दही, एक जीव झालं पाहिजे सगळं. आता हे सर्व आहे ना मी मिक्स करून घेतलंय. त्यामध्ये आहे ना आपण तांदळाचं पीठ टाकायचं, आणि आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल अवेलेबल तर आहे ना तांदूळ असेल ते जरा मिक्सरला बारीक करून आहे ना चाळणीने चाळून टाकलं तरी होते. दोन चमचे टाकले मी तांदळाचं पीठ, आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना टाकायचं 1 चमचा. आता हे चांगलं आहे ना मिक्स करून घेऊ. त्यात आहे ना चवीनुसार आहे ना मीठ टाकून घेऊ. हे चांगलं मिक्स करून आहे ना निदान आहे ना अर्धा 1 तास आहे ना ठेवायचं. म्हणजे काय होत आहे, मॅरिनेशन करून ठेवायचं अर्धा 1 तासासाठी. चांगलं मुरलं की मग नंतर फ्राय करून. तर दादासाठी आहे ना चिकन शिजायला टाकले मम्मीने. सपकच करायचंय. अजून इथं पसारा पाटलाय, मला पसारा उचलायचा आहे. जास्त वेळ लागत नाही शिजायला ना. शिवाय जास्त वेळ लागत नाही. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता ह्या अर्धा 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं. मग त्यानंतर आपण काय करून घेऊ. ओके मॅडम. अजून काय ना, मी जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना चिकन, ते आता अर्धा तास किंवा अर्धा तास 1 तास ठेवलं होतं, आणि ते आपण आता फ्राय करून घेऊया. आणि त्या आधी आपण चिकन शिजलंय का पाहूया. आई ना इकडं. हा, तेल आपलं चांगलं गरम होऊन द्यायचं. जेवढं तेल ना चांगलं गरम होईल ना तेवढं चांगलं फ्राय होते.
चांगलं टाकून घेतलं ते चांगले आपण बारीक गॅसवर आहे ना 2-3 मिनिटं फ्राय करूया. त्याला जास्त आता मॅरिनेट केल्यामुळे जास्त वेळ असं लागणार नाहीत, लगेच शिजल. तिथं बसून घेते, पाय दुखायला लागणार. यामध्ये लाल कलर पाहिजे होता, लाल कलर असतं ना तर अजून भारी दिसलं असतं. ते चांगले आपण आहे ना फ्राय करून घेतले. आई दाखव ग, एकदम लाल झालं. काढून घेऊया. तेल मिसळून आहे ना एकदम चांगलं काढून घेऊ आपण. म्हणजे कसं तोपर्यंत होते. अजून थोडेसे आहे ना क्रिस्पी पाहिजे होते, त्या झाले नाहीयेत. मसाला मीठ वगैरे सगळं बरोबर आहे. आणि क्रिस्पी होण्यासाठी परत एकदा आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकले, ते मिक्स करून परत त्यानंतर मी फ्राय केलं. माझे आता फ्राय करून झाल्यात आणि बाकीचे मी नंतर नाही ना फ्राय करणार आहे, मग मी झाकून ठेवते. आई खाऊन सांग मला कसं झालंय. मम्मीने सांगितलंय मला कॅमेऱ्यामध्ये घेऊ नको. कसं झालंय? चांगलं झालं, छान, एकच नंबर. खरं सांग, व्हिडिओ चालू आहे म्हणून नको बोलू. व्हिडिओ चालू आहे म्हणून म्हणजे काय कमी जास्त नाही का? खरंच खूप छान झाले, काय कमी क्रिस्पी झाले आता. चालेल. तर मम्मीला पण रेसिपी खूप आवडली, म्हणजे मी केलेलं चिकन 65 खूप आवडले मम्मीला. तर आता मी पण खाऊन घेते आणि तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन येईल मी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना, नक्की तुम्ही घरी आहे ना ट्राय करून बघा.